तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर शुभप्रभात मित्रांनो. आपण आलो होतो आज कॉलेजला. आज चाललो आता कॉलेजला. आपण कॉलेजला होतं आपलं प्रॅक्टिकल आणि या मित्राला माझ्या जरा जास्तच घाई झाली होती आणि तो चालला आता पुढं. आणि ज्यांना प्रॅक्टिकल आहे ते आलेत बाहेर आणि बाकी मागून सगळे मित्र येऊ राहिलेत. तर मित्रांनो इथं चालू होते आमची अटेंडन्स. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं मागास चालू होते अटेंडन्स. तर आम्हाला बायो फर्टिलायझर लॅबमध्ये आज आमचं प्रॅक्टिकल होतं बायो फर्टिलायझरचं. तर आम्हाला आता बायो फर्टिलायझरच्या लॅबमध्ये नाही जायला आम्ही. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो होतो कारखान्यावर नाही का. तर तुम्ही काही कारखान्याचे सिनेमॅटिक शॉट काढलेले आहेत ते तुम्ही बघा. तुम्हाला आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मित्रांनो असं सुंदर असं दृश्य पाहून आम्हाला वाटत होतं का याच्यात आंघोळ करा. मित्र पण म्हणत होते का आज डुबकी मारायची. यांचं पण ब्लॉगिंग माझे ब्लॉगिंग पाहून यांना पण अशी इच्छा झाली का आपण ब्लॉग करावा, व्हिडिओ बनव. आणि इकडे बाकीचे सगळे चालू आहे नाही का. सगळे मित्र चाललेत अजून. आम्ही आलो तो बायो फर्टिलायझर लॅबमध्ये नाही का. इकडे यांचा वेगळाच विषय चालू आहे आणि हे माझ्या लहान मित्राची मजा घेताना ब्लॉगर आहो माझ्या नका घेऊ आहो. आमच्या क्लासचे शिंदे सरकार कर ना हाय हॅलो कर. मित्रांनो आम्ही आलो तो बायो फर्टिलायझर लॅबला. तर यांचा वेगळाच विषय चालू होता. आमचं प्रॅक्टिकल बंद होणार होतं आणि यांचं चालू झाले सगळ्यांचे मोबाईल नाही का. सगळे मोबाईल बघत होते आणि सगळ्यांचा विषय चालू आहे. तिकडे काही मागं लावून बसले त्यांचा पण विषय चालू आहे. मित्रांनो आपल्याला पण बोलवलं होतं नाही का. आपल्याला पण बोलवलं होतं मध्ये माहिती बघायला. तर आपण घेतलाय. तर मी तुम्हाला शूट दाखवतो नाही का. थोडं पाच मध्ये गेलेत माझे मित्र नाही का माहिती बघायला चालू आहे. तर मित्रांनो हे मित्र बघत होते बायनॅक्युलर मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम बघताय. आणि बाकी इकडे सगळे लाईन मध्ये लागलेत आणि यांचं चालू आहे फोटोशूट. तर आता सगळे ना आमचं प्रॅक्टिकल संपलं होतं तर चालले होते आता सगळे इकडं हे चालले होते माझ्या घरी सगळे. मित्रांनो आम्ही नाही का चाललो होतो आता नाही का कॉलेजला. तर यांचा वेगळाच किस्सा चालू आहे. यांचा विषयच वेगळा आहे. रोहितराव ब्लॉगर म्हटल्यावर विषयच खोल नाही का. तिथं जिथं रोहितराव म्हटले ना ते विषयच खोल होऊन जातो. रोहित रावांचं नाव घेतो याच्यात वेदन भाऊंचा त्रास होतोय. वेदन भाऊ आता बोला तुम्ही बोला नाही का आता. मला सांग ना आम्ही खूप प्रॅक्टिकल करून आलेलो आहे. प्रॅक्टिकल केल्यामुळे थकवा जाणवत आहे. तोच थकवा दूर करण्यासाठी आम्ही आता चाललो आहे प्रॅक्टिकलच्या मित्रांनो झाली होती जेवायची सुट्टी नाही का. आता आम्ही चाललोय जेवायला. तर मित्रांनो झालं होतं आपलं नाही का जेवण वगैरे. तर आपण चाललो आता कॉलेजला लेक्चर आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो कॉलेजला आता. कॉलेजला मित्रांनो या ठिकाणी होतं आमचं प्रॅक्टिकल दुपारी नाही का. आम्हाला चाललं आता आम्ही चाललो कॅफेटेरियामध्ये. पण फिक्स नाही अजून नाही का कॅफेटेरियामध्ये जाणार आहे का नाही. तर आम्ही चाललो कॅफेटेरियामध्ये. आणि इथे चाललंय ब्लॉगर यांचा मोबाईल चालू आहे. निवांत बसलो ब्लॉगर काय अडचण नाही का. तिकडे सगळे माझी. तर मित्रांनो आपण आलो होतो कॅफेटेरियामध्ये प्रॅक्टिकल करायला. इकडे सगळे कामाला लागलेत नाही का. आता मी इतक्यात खोरं दिलं याच्याकडं नाही का. तर मित्रांनो इथं नाही का रोहितराव पण भिडलेत का आम्हाला. इकडे समीर भाऊ पण खेळत आहे खोरायचे ते काही काम करी नाही. आणि बाकी सगळ्यांचं चालू आहे नाही का. आणि इकडे वेगळाच विषय चालू आहे यांचा. खोरं म्हणजे काम पहिल्यांदाच करता असं वाटतंय नाही का. आणि हे चाललेत गबाळ घेऊन. मस्त भाऊ मस्त. आणि आम्हाला दिलं हे लेवल करायचं काम नाही का. वावर लेवल करायची. लेवल म्हणजे वाफे सरळ करायचे भाऊ मग. तर मित्रांनो तुम्हाला वाटतं मी काही केलंच नव्हतं. मी नुसतं व्लॉगवर शूट करत होतो. तर तसं नाही आहे मित्रांनो. मी व्लॉग पण शूट करत होतो पॅरलल. पण काम पण तेवढंच करत होतो नाही का. हे काही क्लिप मी शूट केलेलं आहे मित्रांनो. हा मित्र अतिशय नाही का फास्टमध्ये काम करत होता. पटकन घरी जायचं होतं वाटतं त्याला. त्यात चालू होतं काम करायचं काम. आणि इकडे यांनी दिलं परत खोरं टाकून नाही का. हे पळू राहिले आता गबाळ गोळा करायला. मित्रांनो साईनाथ सावंत पण अतिशय जोरदार काम करून राहिलाय. आणि हे आपले छोटे बंधू
यांनी तर घेतलंय खोरं डायरेक्ट ते तर सरळ म्हणजे सरळच करतायत. हे इकडे पायाने खोरं हातात असून पायाने करून राहिले आणि इकडे तेच चालू आहे. संकेत भाऊ पण तिकडे भिडलेत नाही का. तर नाही का आपण नाही काही वरून सपाट करीत होतो त्यात माझ्या बोटांची हालत एवढी विचित्र झाली, पूर्ण ब्लॅक बोट डायरेक्ट मातकट कलरचे झालेत. तरी पण अजून काम काही उरकलं नाही. आता काम उरकल्याशिवाय काय घरी नेणार, कॉलेजला नेणार नाही आम्हाला. प्रॅक्टिकल कंप्लीट झाले आणि इकडं पण हे नाही का यांना गबाळ गोळा करायला लावलंय. इकडं अतिशय दूर करताय आणि यांचा सगळ्यांचा विषय वेगळा चालू आहे नाही का. सगळे कामाला भिडलेत नाही का जोरदार असे आणि आमचे मला लागलाय दम आणि मला येता बोलता येईना. हॅशटॅग ॲग्रिकल्चर. ए कोणाला खोरं घेण्याची इच्छा, तीव्र इच्छा मित्रांनो कोणाला. तर प्रतीक भाऊने आमच्या हातातून मला एवढं बरं वाटलं नाही का, मनाशी काय मनात अतिशय बरं वाटलं. प्रतीक भाऊ पण बे लागले नाही का आपल्या हातून खोरं घेऊन. व्हायरल भाऊंचं चालू विहिरीचं काम नाही का, घरी चालू विहिरीचं काम आणि ते आता इथं येत आहे कॉलेजला करताय वावर सपाट. तर मित्रांनो ब्लॉगर पण भिडले होते नाही कामाला जोरात आणि इकडं वैभव होता का अजून हाताला तयार नाही. प्रसाद भाऊ पण रोहित रावांसोबत नाही का जोरदार भिडले होते, ते पण कामात काय हाताना जात आहे. तर मित्रांनो इकडे चालू होतं तुरी टाकायचं काम झालं होतं. वावर एवढं बांधून नाही का आणि इकडे अजून पण बांधायचं काम चालू आहे. तर आपण चाललो त्या साईडला, त्या साईडकडून आपण इकडे येतोय. बाकी इकडे साईड सगळं झालंय तर आपण चाललो या साईडला आता. आणि तिकडे वेदांत भाऊ नाही का खोरं घेऊन बसलेत, त्यांचं मोजकाम चालू आहे तिकडं. आणि तिकडं पण रोहित दादा म्हणताय काम करा. तर मित्रांनो चालू होतं आपलं प्रॅक्टिकल नाही का. आता आपण चाललोय कॉलेजला, तर कॉलेजला चाललोय व्ह्यू बघा तुम्ही नाही का. रोड चाललाय इकडे खाली पाट आहे, पाट बांधणार. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो होतो कॉलेजला, सुटलो होतो कॉलेज नाही का. आता आम्ही चाललो रूमवर. आता मी घेतलं हॉस्टेल त्याच्यामुळे मी चाललो रूमवर. आता मित्र येड्यावरी करून राहिला, त्याला अंगात आल्या का राहिला. आम्ही आलो होतो लॉन मध्ये. इकडून सूर्य लय भारी दिसत होता झाडून मागं नाही का लपलेला. मित्रांनो ब्लॉगर अतिशय जोरात येत होते नाही का. ब्लॉगरांचा काही किस्साच कळा ना, त्यांचं काय मूड ऑफ झाला वाटतं कॉलेजला जाऊन नाही का. त्यात त्यांचं पैसे पडले वाटतं. तर इकडे वेदांत भाऊ वेगळ्याच धंदेत चालले. मित्रांनो मी चाललोय आता जिमला नाही का. आणि आता सूर्यास्त व्हायचा टाइम झालाय नाही का. सूर्यास्ताचा व्ह्यू एवढा क्लास येतोय. इथून व्ह्यू पहा सूर्य दिसत असेल. ते काका बोलून गेले भारी वर का. तर मित्रांनो आपण पोहोचलो होतो जिमला. आता चाललोय आपण जिम मध्ये. तर झालं होतं आपलं वर्कआउट. आपण चाललोय आता हॉस्टेलला. गाईज आपण चाललोय जेवायला नाही का. तर चालतंय मग मी जेवून जाणार आहे हॉस्टेलवर. मग एडिटिंग करून ब्लॉग अपलोड करायचा मला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.